बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी शिवसेना ठाकरे गटाची यादी आज जाहीर झाली आणि बुलढाणा लोकसभा मतदारसंघासाठी प्राध्यापक नरेंद्र खेडेकर यांची सुद्धा या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली आहे। भाऊ, अभिनंदन तुमचं उमेदवारी जाहीर झाल्याबद्दल। काय पहिली प्रतिक्रिया असणार आहे आज तुमची? 17 लोकांमध्ये पहिलं नाव तुमचं यादीमध्ये आहे, उमेदवारी जाहीर झाली। उद्धवजींनी माझ्यावर जो विश्वास दाखवला, निश्चितपणे हा विश्वास आम्ही सार्थ करून दाखवू। आणि बुलढाण्याचा जो गड आहे शिवसेनेचा, तो सातत्यानं या ठिकाणी 6 वेळेस शिवसेना निवडून आली। त्याच पद्धतीनं पुन्हा 7व्या वेळेस महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही हा गड सर करू। गेल्या अनेक दिवसापासून तुमचं नाव चर्चेत होतं, संभाव्य उमेदवार म्हणून तुम्ही तुमचं नावही चर्चेत होतं। मात्र कुठेतरी तुमच्या या महाविकास आघाडीमध्ये तुम्हाला विरोध होत होता, काँग्रेसने सुद्धा ही जागा मागितली होती। नाही, हे पहा, राजकारणामध्ये ह्या सगळ्या गोष्टी सुरूच असतात। आताही आपण जर आपल्याच चॅनलवर पाहिलं तर अनेक ठिकाणी उमेदवारी घोषित केल्यानंतर कुठं नाराजी असते। अनेक जणांना वाटते की मला उमेदवारी मिळेल, आणि त्यात काही गैरही नाही। कारण ज्यावेळेस कार्यकर्ते हे राजकारणामध्ये काम करतात त्यावेळेस त्याला मोठं होण्याची अपेक्षा असते। त्यामुळं बाकीच्या लोकांनी प्रयत्न केले तर काही विषय त्यामध्ये काही हे नाही, गैर नाही। काही काँग्रेसच्या लोकांनी राजीनामे सुद्धा दिले होते याच्यावर। नाही, आपल्या नेत्याप्रती असलेली आपली निष्ठा दाखवण्याचे जे वेगवेगळे प्रकार आहे, त्या प्रकारातून कुठला एखादा प्रकार कोणी राजीनामा देऊन व्यक्त करतं, कोणी चिठ्ठ्या देऊन करतं, कोणी धरणे देऊन करतं, कोणी रक्ताचं काही पत्र लिहितो, काही आत्महत्यापर्यंत सुद्धा टोकाचे पावलं लोक उचलतात नाही त्यासाठी। आता आज उमेदवारी जाहीर झाली, काय नेमका संदेश देणार तुम्ही मतदारांना? काय सांगणार तुम्ही नागरिकांना? निश्चितपणे मागील 15 वर्षापासून जो आपल्या जिल्ह्याचा विकास रखडलेला आहे, तो विकास पुन्हा जलद गतीनं आपण सुरू करून बुलढाण्याची जी ओळख आहे ती एक आगळी वेगळी ओळख या महाराष्ट्राला करून देऊ। आता उमेदवारी आज जाहीर झाली, नेमका अर्ज कधी भरणार आहात? उमेदवारी आज जाहीर झाली, उद्यापासून अर्ज भरण्यास प्रारंभ होत आहे आणि 28 तारखेपासून 4 तारखेपर्यंत अर्ज भरणं ही प्रक्रिया सुरू राहणार आहे। मी शेवटच्या दिवशी म्हणजे गुरुवारी 4 तारखेला संत गजाननाचं दर्शन घेऊन त्या ठिकाणी निवडणूक निर्णय अधिकाऱ्याकडे अर्ज दाखल करणार आहे। काय नेमका अजेंडा असणार आहे तुमच्या प्रचाराचा? काय विकासात्मक काय? मी अगोदरच बोललो, आपल्यालाही माहिती आहे की जिल्ह्यामध्ये कुठलाही असा एक उद्योग नाही की जिथे 1000-2000 आपले तरुण मुलं नोकरीला लागतील। आपल्या लोकांना पुणे मुंबईकडे जायची वेळ येते, बाहेर राज्यामध्ये जायची वेळ येते। त्या ठिकाणी एक चांगला उद्योग कसा येईल त्याकरता माझे प्रयत्न राहतील। सिंचनामध्ये आपला जिल्हा अत्यंत मागं पडलेला आहे। कुठेतरी 25-30% सिंचन, पश्चिम महाराष्ट्रामध्ये 90-95-100% सिंचन। म्हणून सिंचनाच्या बाबतीमध्ये काय करता येईल जेणेकरून शेतकऱ्यांसाठी आपल्याला काहीतरी पाऊल उचलता येईल। आपण पाहिलं की या ठिकाणी शेतकरी राबराब राबतो, परंतु त्याच्या पिकाला कुठलाही भाव मिळत नाही। सोयाबीनची आणि कापसाची गत आपण यावेळेस पाहिली। म्हणून यासाठी जी आयात निर्यात पॉलिसी असते संसदेमध्ये जी ठरते, त्यासाठी निश्चितपणे प्रयत्न करू जेणेकरून शेतकऱ्यांना सुद्धा त्याच्या मालाला उत्पन्नाला भाव मिळेल। असे अनेक प्रश्न आहेत। तुम्हाला माहिती आहे का, गजानन महाराजाचा विकास आराखडा असेल, शेगावचा लोणारचं आपलं जे क्रॅटर आहे त्याचा विकास आराखडा थांबलेला आहे। जिजामातेच्या जन्मस्थानाचा 453 कोटीचा आराखडा मंजूर आहे तर म्हणतात, परंतु अद्यापपर्यंत 1 रुपया सुद्धा त्याला मिळाला नाही। अशा अनेक विषयाला आपण त्या ठिकाणी चालना देऊ। महाविकास आघाडीकडनं प्राध्यापक नरेंद्र खेडेकर हे उमेदवार असणार आहेत, तर महायुतीकडनं संभाव्य उमेदवार म्हणून प्रतापराव जाधव यांची उमेदवारी या ठिकाणी जाहीर होऊ शकते। आणि शेतकरी संघटनेचे जे शेतकरी नेते रविकांत तुपकर हे सुद्धा लोकसभेच्या रिंगणात असणार आहे। कोणासोबत फाईट असेल तुमची? निश्चितपणे मोदीजींच्या पक्षामध्ये प्रतापराव जाधव गेलेले आहेत। कुठंतरी मंत्रिपदाचं बक्षीस जरी त्यांना मिळालं नाही, परंतु त्यांची उमेदवारी त्यांना मिळेल हे मी खात्रीनं सांगू शकतो। आणि मग त्यांच्यासाठी जो काही पक्ष आहे तो सत्तेतला पक्ष आहे। अनेक लोकांचे घरं फोडून, पक्ष फोडून तयार केलेला तो महायुती नावाचा पक्ष आहे, अत्यंत बलशाली आहे। परंतु त्यांच्या त्या धनशक्तीविरुद्ध आमची जनशक्ती त्यांच्याशी लढत देईल आणि जिंकूनही दाखवेल। प्रतापराव सोबत तुमची फाईट असेल? निश्चित। ज्या वेळेला तुमची शिवसेनेमधून ही राजकीय कारकीर्द सुरू झाली, मधल्या काळामध्ये तुम्ही काँग्रेसमध्ये गेलात, पण काही नेत्यांच्या जे तुमच्या परिचयाचे आहेत त्यांनी मला राजकीय वनवास भोगावा लागला, त्यांच्यामुळं परत तुम्ही शिवसेनेमध्ये आलात आणि तुम्ही विधानसभा लोकसभेची तयारी सुद्धा करत होतात, तिकीट सुद्धा मागत होतात। मात्र आज त्या लोकसभेच्या तिकिटामुळे पूर्ण झाली नाही। एक पहा, मी काँग्रेसमध्ये जरी होतो तर त्याही वेळेस माझी जागा सातत्यानं भाजपलाच जात होती, म्हणून मला कंटाळून त्या ठिकाणी जावं लागलं। तिथे आमचे नेते आदरणीय मुकुलजी वासनिक साहेबांनी मला भरपूर काही देण्याचा प्रयत्न केला, एखादी गोष्ट कदाचित मिळाली नसेल,
परंतु मी शेवट आयुष्याचा ज्या ठिकाणाहून आपण इनिंग सुरू केली होती त्या ठिकाणी भगव्यामध्येच व्हावा या एका प्रामाणिक हेतून मी घरवापसी केली होती. मला असं माहिती नव्हतं की पुढं याच घरामध्ये आपल्याला आणणारे लोकच घर सोडून जातील, पळून जातील आणि पुन्हा आपल्यालाच हे घर सांभाळण्याची वेळ येईल हे मलाही माहित नव्हतं. परंतु दुर्दैवानं जरी ती आली तरी सुदैवानं आम्ही ते घर पुन्हा पहिल्यासारखंच बांधू, चांगलं सांभाळू आणि निश्चितपणे उद्धवजींचा विश्वास सार्थ करून दाखवू. ज्या उमेदवारासोबत तुमची फाईट आहे असं म्हणता, त्यांनीच तुम्हाला शिवसेनेमध्ये परत आणलं होतं आणि त्याच्यासोबत तुमची फाईट असणार आहे आता? निश्चितपणे त्यांनी मला जरी परत आणलं तर मीही शिवसेनेच्या सुरुवातीच्या काळात त्यांना आडतमध्ये ज्यावेळेस ते मुंगावरदाच्या हराशा करत होते तेव्हा आम्हीच त्याला पहिले बाहेर काढत होतो, आम्हीच त्यांना मोठं केलं होतं. परंतु माझी जागा त्यांनीच त्यावेळेस सुद्धा ही जागा भाजपला सोडून देण्याचं षडयंत्र त्यांनीच केलं होतं आणि म्हणून आज ते पापाचे फळं त्यांना भोगावं लागतील. नक्कीच. तर हे होते महाविकास आघाडीचे उमेदवार प्राध्यापक नरेंद्र खेडेकर. आज त्यांना या ठिकाणी उमेदवारी जाहीर झाली. मात्र त्यांची जी फाईट असणार आहे ती महायुतीचे जे संभाव्य उमेदवार आहेत प्रतापराव जाधव यांच्यासोबतच असणार असल्याचा दावा त्यांनी या ठिकाणी केलेला आहे. कॅमेरामन निलेश देशमुखसह गणेश सोळंकी, TV9 मराठी, बुलढाणा. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.